फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपी या चॅनलवर. ज्या प्रकारे आपण प्रत्येक सण हे पारंपरिक पद्धतीने साजरे करत असतो, त्याचप्रमाणे आपण प्रत्येक सणांना पारंपरिक पदार्थही बनवत असतो. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर. चला तर वळूया रेसिपीकडे. सर्वात आधी आपण गव्हाचा कोंडा कसा काढायचा ते बघूया. मी इथे साधारण अर्धा किलो गहू घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दोन ते तीन वेळेस गहू स्वच्छ धुवून झाल्यावर ते आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचे आहेत. आता या धुवून ठेवलेल्या गव्हाला आपल्याला साधारण अर्धा चमचा मीठ अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. आता 15 मिनिटांनंतर गव्हाचा कोंडा काढण्यासाठी आपण हे गहू मिक्सरला फिरून घेऊयात. आता हे गहू आपल्याला जाडसर दळायचे आहेत, त्यामुळे मिक्सरचे बटन आपण अशा प्रकारे चालू बंद करत हे गहू दळून घेणार आहोत. सर्व गहू दळून झाले. तुम्ही या गव्हाचं टेक्स्चर बघू शकता आपल्याला कशा प्रकारे हवंय. आता हे गहू आपल्याला फॅन खाली अशा प्रकारच्या कॉटनच्या कपड्यावर साधारण अर्धा तास सुकवत ठेवायचे आहेत. या गव्हावरून आपल्याला 10-10 मिनिटांनंतर हात फिरवायचा आहे, त्यामुळे गहू हे चांगल्या प्रकारे सुकतील. आता अर्धा तास झालाय आणि हे गहू चांगल्या प्रकारे सुकले गेले आहेत. आता आपण या गव्हाचा कोंडा कसा काढायचा ते बघूया.
आता सर्वात आधी आपण हे गहू हातावर अशा प्रकारे चोळून घेऊयात. यामुळे गव्हाचा कोंडा लवकर सुटेल. आता हे सर्व गहू आपण चाळणीने चाळून घेऊयात. यामुळे 90% गव्हाचा कोंडा निघून जाईल. आता हे गहू एकदा अशा प्रकारे पाखडून घ्या, म्हणजे उरलेला सर्व कोंडा हा निघून जाईल. तुम्ही इथे बघू शकताय, ही पद्धत वापरून गव्हाचा कोंडा किती चांगल्या प्रकारे निघालाय. हा कोंडा तुम्ही फेकून देऊ नका. आपण झाडांसाठी जे खत बनवतो त्यामध्ये हा कोंडा तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने गव्हाचा कोंडा हा पूर्णपणे निघून जातो. पण जर तुम्हाला वाटत असेल की थोडाफार कोंडा राहिलाय, तर तुम्ही इथे एकदा हे गहू स्वच्छ धुवून घेऊ शकता. गहू स्वच्छ धुवून झालेत आणि आता आपल्याला हे गहू भिजवण्यासाठी यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. साधारण 1 इंच वर राहील एवढं पाणी आपल्याला या गव्हामध्ये घालायचं आहे. हे गहू आपण साधारण 5 ते 6 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी खीर बनवायची असेल तर तुम्ही आदल्या रात्रीच हे गहू थंड पाण्यात भिजत घातले तरी चालतील. आता आपण साहित्य बघूया. इथे मी 5 ते 6 तास भिजवून घेतलेले गहू घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जेवढे गहू घेतले तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच प्रमाणात आपल्याला दूधही घ्यायचे आहे. नंतर मी इथे एक छोटी वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. त्यानंतर बदाम, काजू, जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे. आता आपल्याला हे गहू शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे कुकर घेते आहे आणि यामध्ये गहू घालून गव्हाच्या दुप्पट पाणी आपल्याला घालायचे आहे आणि या गव्हाच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत.
कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण दूध उकळून घेऊयात. खीर बनवण्यासाठी आपण गुळाचा वापर करत आहोत, त्यामुळे आपल्याला हे दूध बाजूलाच उकळून घ्यायचं आहे. आता आपण दुधामध्येच वेलची पूड, जायफळ आणि काजू बदाम घालून घेऊयात. इकडे कुकर थंड झालाय आणि गहू व्यवस्थित शिजले गेले आहेत. आता आपल्याला गॅस चालू करून हा कुकर त्यावर ठेवायचा आहे आणि यामध्ये गूळ आणि ओल्या नारळाचे कीस घालून घ्यायचं आहे. चवीसाठी तुम्ही इथे 2 टेबलस्पून साखर घातलीत तरी चालेल. गूळ खिरीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे दूध आपण बाजूला उकळून घेतलं होतं ते दूध यामध्ये घालून मिक्स करायचं आहे. दूध हे गॅस बंद करूनच खिरीमध्ये घाला. दूध घातल्यानंतर खीर उकळू नका, नाहीतर तुमची खीर फाटू शकते. ही खीर खायला जेवढी छान लागते तेवढीच ती पौष्टिकही आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हॅप्पी रहा, हेल्दी रहा आणि मस्त रहा.